आपण चौकशी त्यामध्ये दोषी असतील कारवाई. सर आता काय होतं या बाकी वस्तुस्थिती ते जे सांगतायत ते आमचे डॉक्टर सांगतायत ते वेगळी आहेत. तरीसुद्धा ज्या आता चौकशी केली जाईल त्याच वेळेस तुमच्यासमोर येईल असं मला वाटतं. सर कोणत्या डॉक्टरांना तात्पुरतं निलंबन केले त्याचे याला तर नावं नाही. दोन डॉक्टर्स आहेत. सर आज नार्वेकर साहेबांनी एक कोकण नाव आहे आणि डॉक्टर नबीला काहीतरी नाव आहे. आजपासून अजित पवार जनसन्मान यात्रा चालू करत आहेत. कशा पद्धतीनं यात्रा असणार आहे, काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहे? आता आम्ही मुद्दे घेऊन जाणार आहोत. महायुती शासनाने केलेलं आम्ही साठी झाल्यानंतर आणि 2 वर्षाच्या महायुतीच्या शासनाने जे लोकोपयोगी कामं केलेली आहेत आणि विशेषतः विकासासाठी प्रचंड काम केलेलं आहे ते मुद्दे घेऊन जाणार आहोत. आणि जे महत्त्वाचे घटक आहेत राज्यातले शेतकरी असेल, महिला असतील किंवा दिव्यांग लोक असतील, या सगळ्यांसाठी ज्या योजना आम्ही आखलेल्या आहेत याची माहिती देणे आणि लोकांची जनजागृती करण्याचं काम आम्ही करणार आहोत. एकीकडे तुमची जनसन्मान यात्रा सुरू होते तर दुसरीकडे दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक चालू आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याबाबत चर्चा ज्या आहेत ह्या उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील यांच्यासोबत होताना पाहायला मिळतात. कसं बघताय तुम्ही या? आता बघा, निवडणुका म्हटल्यानंतर सगळ्याच पक्ष हे आपापली तयारी करतात. आपापले त्यांचे उमेदवार, त्यांच्या आघाड्या, त्यांची उमेदवारी निश्चिती, जागा वाटप हे सगळं होणार पर्याय नाही. आता निवडणुका राहिल्याच की त्यामुळे हे करत राहणार. आम्ही करत राहू, ते करत राहू. शिवस्वराज्य यात्रा जुन्नर येथून सुरुवात होते. कसं बघता इकडे अजितदादांची यात्रा, दुसरीकडे पवार साहेबांची. सगळेच पक्ष करतील ना. आता भारतीय जनता पक्ष काढेल, शिवसेना काढेल, सगळेच काढणार ना. सर मला मुख्यमंत्री पदाचा मुख्यमंत्री पदाला म्हणजे किंवा पदाची मागणी करतायत तर यासाठी कसं करतात? त्यांनी काय हा त्यांचा प्रश्न आहे. बघा कुठेही मी सांगू तुम्हाला ज्याच जागा कोणा त्याच्या होईल राहत असं. की ज्या पद्धतीने आपण असेल तर अजित पवारांनी काल विधान केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस असते मुख्यमंत्री मला करतो पक्षच घेऊन आलो असतो असं बोलल्यानंतर चर्चा सुरू झाल्या आहे. मिश्किल बोललेलं वाक्य तरी अजित पवार विरोधी जातोय. अजित पवार म्हणत अजून देखील पूर्ण आणण्याचा त्यांनी केलं मुख्यमंत्री पद मिळालं आणि त्यांनी सांगितलं बाबा मी 90 आहे मला मिळालं नाही. विनोदाचा भाग आहे आणि अजितदादा असे मिस्किल म्हणून याचा अर्थ राष्ट्रवादीतील काही चेहरे ऐन विधानसभेच्या निवडणुकीला तोंडावर तुमच्या संपर्कात आहेत म्हणायचं? सर प्रश्न काल राज्य मंडळाची बैठकी झाली. बैठक झाल्यामध्ये मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अशी माहिती काही नाराजी व्यक्त केली नाही. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तो त्यांचा प्रस्ताव जो तो वित्त विभागाकडून तपासून आला. प्रस्ताव हा चांगला होता आता होईल. मात्र राज्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळत ते आठवड्यात 99 व्हिडिओ पैसा मीटिंग झाली का मी